बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। माझ्या बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, सर्वप्रथम मी इथले जे आमचे कार्यकर्ते आहेत ज्यांनी हा मेळावा घेण्यासाठी प्रचंड कष्ट घेतले, खर्च केला, मी या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो। त्यांना तुम्ही सगळ्यांनी साथ दिली, त्यामुळे तुमचे सुद्धा मनापासून आभार। आज सकाळी कोल्हापूरला आलो, आमचं दैवत महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर हे तर आहेतच, पण विशेषतः शाहू महाराजांच्या कोल्हापुरामध्ये पाऊल टाकलं, अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि या मेळाव्याला येण्यासाठी निघालो। आणि मग जी माहिती आली, हा सांगली जिल्हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे, कलाकारांचा जिल्हा। शाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांतिसिंह नाना पाटील, पठ्ठे बापूराव, बाल गंधर्व बापू विरू वाटेगावकर, आणि हेही खरं आहे, आजकालच्या अलीकडच्या काळामध्ये जे राज्यकर्ते झाले त्याच्यातील वसंतदादा पाटील आणि राजाराम बापू पाटील आणि असंख्य असे जे आहेत चांगले लोक आहेत, त्या सगळ्यांचा हा जिल्हा, या जिल्ह्यामध्ये पदार्पण केलं। मी वसंतदादांचं नाव घेतो, खरं आहे, वसंतदादा मुख्यमंत्री होते, मी नगरसेवक होतो आणि आमच्या अंजीरवाडी गणपतीचा मी अध्यक्ष, आणि त्या अंजीरवाडीमध्ये आपल्या आटपाडीचे अर्जुन तातोबा ढगे, अर्जुनराव ढगे, आणखी सगळे ढगे कंपनी, सगळे हे सोना चांदी गाळणारे सगळे। आम्ही सांगितलं, दादा तुम्ही या। दादा ताबडतोब आले, तब्येत बरी नसताना आले। एक तर कथा अशी आहे की सांगलीवरून लोक भेटायला निघाले दादा ट्रकमधून, शेतात काम करणारा गरीब माणूस म्हणतो कुठे चालला रे? दादाला भेटायला चाललो। अरे थांबा मी पण येतोय। आणि असाच उघडा पडका तो आमचा शेतमजूर गाडीत बसला, ट्रकमध्ये तिथे गेला। दादा विचारतात, काय रे, अरे तो खमीस कुठे आहे? नाही दादा असंच निघालो। दादानं खमीस काढून दिलं। ते वसंतदादा कुठे आणि आताची ही मंडळी, हीच रॅली इथं कशाला, तीच रॅली इथं कशाला? अरे जरा काहीतरी जे आपल्या वाढ वडिलांनी जे सगळ्यांना बरोबर घेतलं, गोरगरिबांना बरोबर घेतलं, त्याची काहीतरी जाणीव ठेवा। सगळ्यांनीच तुम्हाला मतं दिली आणि तरी तुम्ही, आम्ही काय तुमची काही खासदारकी घ्यायला नाही आलो, लोक ज्याला निवडून द्यायचे ते देतील, पण ही अशी ही माणसं होती। आता त्याचा काही लवलेश काही दिसत नाही। इथे आमच्या धनगर समाजाचे लोक फार मोठ्या प्रमाणावर आहे। मला तुम्हाला सांगायचं आहे, तुम्हाला मल्हारराव होळकर माहिती आहे, पुण्यश्लोकी, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर माहिती आहे, पण मी तुम्हाला सांगतो, राजा अतिशय मर्दुमकी असलेला माणूस। अरे 27 वेळेला त्याने इंग्रजांना हरवलं, 35 वर्षाचं आयुष्य फक्त। या पुण्याला भेटायला आले पेशव्यांना, गफलतीनं त्यांच्या भावाला मारलं, त्यांच्या बायका पोरांना अटक केली। यशवंतराव तिथून एकटेच निघाले, कुठे नागपूरला गेले तर तिथे पेशव्यांनी त्यांना अरेस्ट केलं, तिथून त्यांनी तुरुंगात उडी मारली, दिल्लीत गेले, तिथे पेशवे मागे लागले, पण यशवंतराव घाबरले नाही, एकटेच निघाले, जंगलातून वाट काढत गोरगरीब भिल्लांचे सेना निर्माण केली, पुन्हा एकदा आपलं राज्य केलं, पेशव्यांना पण हरवलं, शिंदेना पण हरवलं,
आणि इंग्रजांना 27 वेळा हरवलं. 35व्या वर्षी आपण वाचलं पाहिजे. या महाराष्ट्राला प्रबोधन चळवळीचा मोठा वारसा. छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांना बरोबर घेऊनच लढले. त्यांच्याबद्दल काय सांगावं बाबा. बहुजन प्रतिपालक होते. त्यांनी मराठा क्षत्रियांबरोबर रामोशी, कोळी, सोनकोळी, मुस्लिम, बेरड, महार, मांग, माळी या सगळ्या जातीतले लोक आणि शेतकऱ्यांमधून सैनिक आणि सरदार नेमले. सगळ्यांना समान स्थान होतं. गरिबांना स्थान होतं. दरारा असा होता एका तुकडीचा शिवाजी महाराजांच्या. 500 लोकांची तुकडी. घाम फुटायचा सगळ्यांना. मुसलमान होते. 123 मुसलमान सरदार होते महाराजांच्या सैन्यामध्ये. सिद्दी इब्राहिम, सिद्दी जोहर, मसूद खान, अंबर वहाब, शमा खान, नूर खान बेगम, मदारी मेहतर, काजी हैदर, किती नावं सांगायची, अनेक. अंगरक्षक त्यांचे बॉडीगार्ड 3 मुसलमान होते. त्यांनी सगळ्यांना बरोबर घेतलं. हिंदूंनाही बरोबर घेतलं, मुसलमानांनाही बरोबर घेतलं. त्यांनी हिंदू मधल्या लहान लहान जातींना बरोबर घेतलं. शिवछत्रपती आग्र्यामध्ये तुरुंगात सापडले. पेटाऱ्यातून पळण्याचा घाट त्यांनी घातला आणि लोकांना तिथल्या संरक्षक जे पोलिसांना, तिथले जे त्यांचे सैनिक मुघलांचे, त्यांना संशय येईल म्हणून मदारी मेहतर नावाचा मुसलमान सैनिक महाराजांच्या अंथरुणावर महाराज बनून झोपला. त्या सगळ्या मुघलांना वाटलं महाराज झोपलेले आहे. महाराज पिटाऱ्यातून निघाला. नंतर हा मदारी मेहतर मुसलमान हा सुद्धा पोहोचला रायगडावर. आणि महाराजांनी सांगितलं, माग तुला काय पाहिजे. त्याने सांगितलं, महाराज मला काय नको, फक्त ह्या सिंहासनाची जबाबदारी, त्याची साफ सफाई ही फक्त मदारी मेहतर करील, आणखीन कुणी नाही. काय माहिती, ही अशी माणसं होती. 12 बलुतेदार, बहिर्जी नाईक रामोशी, सदोबा माळी माळी, संभाजी करवर धनगर, नेमाजी शिंदे धनगर, येसाजी गायकवाड माळी, शिवा काशी नावी, जीवा महालाव नावी, येसाजी कंक कोळी, सूर्याजी मालुसरे धनगर, तानाजी मालुसरे, लायाजी पाटील कोळी, कान्होजी आंग्रे कोळी, बाजी प्रभू देशपांडे कायस्थ, मदारी मेहतर मुस्लिम, काजी हैदर मुस्लिम, रायप्पा महार सिद्धाप्पा महार. हे अशी सगळी माणसं होती. तेव्हा महाराष्ट्र उभा राहिला छत्रपतीने. पण आता वेगळंच चाललंय गड्या हो. छत्रपती शिवाजीचं नाव घेतात, शिवाजी महाराजांचं, आणि आपल्याच लोकांवर हल्ले करतात. मागच्या ऑगस्ट सप्टेंबर 2 महिने मला शिव्या देत होता हा तिथला नवा नेता. मी काही केलं, बोललो नाही. पण बीडला त्याने आमदारांची घरं जाळली, ओबीसी कार्यकर्त्यांची हॉटेल जाळली, हल्ले केले, त्यांच्या बायका मुलांचे जीव धोक्यात घातले, राख रांगोळी केली त्यांच्या घराची. त्यावेळेला छगन भुजबळ तिथे गेला आणि जायच्या अगोदर आणि गेला आणि सांगितलं, आता छगन भुजबळ गप्पा बसणार नाही. तुम्ही अशा रीतीनं जे ओबीसीना आणि या सगळ्या लोकांना वेठी धरू शकत नाही. त्यांची घरं दारं जाळण्याचा काय अधिकार आहे तुम्हाला. छगन भुजबळ तिथे गेला. अंबडच्या लोकांनी आले, भुजबळ साहेब मिटिंग घ्यायची. कुठे, या नवा जो नेता आहे ना त्याच्या अड्ड्यामध्येच, जवळच. म्हटलं येतो. 16 तारखेला राजीनामा दिला मंत्रिपदाचा आणि 17 तारखेला अंबडला लाखो लोकांची जाहीर सभा घेतली. मी सांगितलं, मंत्री आमदार हे सगळं नंतर, पहिल्यांदा हा महाराष्ट्र वाचवला पाहिजे. आणि हा महाराष्ट्र सगळ्यांचा. कारण महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले.
मराठा विना राष्ट्र, मराठा म्हणजे आपण सगळे, मराठा विना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा. हा महाराष्ट्र असा लोळापांगळा होऊन जाईल. गावागावातून हल्ले होत आहेत. आमच्या नाभिक बांधवांच्या दुकानावर हल्ले होतात. लहान लहान मुलांची डोकी फोडली जात आहे. अनेक वेळा त्यांच्या तक्रारी घेतल्या जात नाहीत. रात्री 12 वाजता SP ला फोन कर, याला फोन कर. काय चाललेलं, कशासाठी? तुम्हाला आरक्षण पाहिजे, जे काही कायद्याने आहे ते घ्या. आम्ही काही मागतच नाही. आम्ही सांगितलं आमच्या आरक्षणाला धक्का लागू नका. आम्ही काही मागत नाही. त्यांना वेगळं आरक्षण द्या. खरं म्हणजे इथं मराठा समाज, तिथे पटेल, पाटीदार, आमका तिकडे जाट, ह्या सगळ्यांची मागणी होती OBC मध्ये. पण मोदी साहेबांनी 10% EWS म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागासांना आरक्षण दिलं. वरची सगळी आंदोलनं बंद. महाराष्ट्रामध्ये सुद्धा 10%मध्ये 8.5% मराठा समाजाच्या लोकांना आरक्षण मिळालं. त्याचा फायदा त्यांनी घेतला. अरे तुम्ही हेही घेतलं, कुणबी म्हणून इकडेही तुम्ही येऊन राहिले. परत मराठा आरक्षण पण तुम्हाला पाहिजे. अगोदर म्हणाले नोंदी आहेत तिकडे तेलंगणामध्ये. आम्ही म्हटलं बा ठीक आहे, खरं असेल तर घ्या कुणबी. मग म्हटलं सगळा मराठवाड्यालाच घ्या, सगळा मराठवाड्यात मराठा, त्यांना OBC दाखले द्या, कुणबी द्या. मग महाराष्ट्रातल्या लोकांना द्या. अरे सगळ्यांनाच कुणबी व्हायचं, मग या महाराष्ट्रामध्ये मराठा राहणार आहे का नाही? तर सगळा मराठा संपणार आहे? काय विचार आहे? बरं कुणबी व्हायचं परत सांगत आम्ही मराठा, आम्ही मराठा. ते एका जातीसाठी लढतात. हे खरं आहे, ते एकटेच भाषण करतात. आमच्याकडे अनेक लोक भाषण करतात. काय करणार? माझ्याकडे 334 जाती आहे. प्रत्येक जातीच्या माणसाला मला प्राधान्य द्यावं लागतं. प्रत्येक जातीचा लीडर येऊन बोलतो आणि त्याचं ऐकावं. आम्ही सगळे एक आहोत. मी एका जातीचं प्रतिनिधित्व आम्ही करत नाही. आम्ही संपूर्ण वर्गाचं प्रतिनिधित्व करतो. OBC वर्गाचं आम्ही प्रतिनिधित्व करतो. आणि तुम्ही महाराजांचं नाव घेणार, हल्ले करणार. अरे महाराजांची समाधी महात्मा ज्योतिराव फुलांनी शोधून काढली. महात्मा ज्योतिराव फुलांनी पहिलाच छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिला, 350 गोव्यांचा. दुसरा पोवाडा मुस्लिम शाहीर अमर शेख यांनी लिहिला. आणि हे सगळे पोवाडे आणि स्वतःचा पोवाडा अण्णाभाऊ साठे यांनी अख्ख्या जगात गायले. शिवजयंती महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सुरू केली. अरे आम्ही शिवाजी महाराजांचे नाही. तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेणार आणि आमदारांच्या बायका पोरांवर का, तर कोणी तेली आहे, कोणी माळी आहे, कोणी अमुक आहे. काही मराठा आमदार त्यांच्याही घरावर हल्ले. तर कशासाठी? तुम्हाला काय पाहिजे ते मागा ना तुम्ही. आणि आज सुद्धा हा जो म्हणतो ना सगळं आरक्षण भुजबळांनी खाल्लं. अरे आम्ही 54% आहोत. आम्ही म्हणतो जनगणना करा. करा जनगणना, किती आहात मोजा, मोजा डोकी आमची. समीर भुजबळने ठराव मांडला होता 2010 साली तिकडे पार्लमेंटमध्ये. गोपीनाथराव मुंडे त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले. आणि मग सगळे लालू प्रसाद यादव असतील, मायावती असतील, सगळे लोक उभे राहिले. 100 खासदार उभे राहिले. जनगणना करा. गोपीनाथराव म्हणाले अरे मेंढ्या, बकऱ्या, गाई, म्हशी तुम्ही मोजता, आमची माणसं मोजा की. हो म्हटले, परंतु ते काही झालं नाही. काय करायचं? आता परत एकदा लढाईचे दिवस आले तर काय? महाराजांच्या बद्दल जे महात्मा फुल्यांनी म्हटलेलं आहे ते आपल्याला आता करावं लागणार आहे. महाराजांच्या बद्दल महात्मा फुले म्हणतात
सोसिले उन्हा तान्हाला, भ्याला नाही पावसाला, डोंगर कंगर फिरला, यवन जेरीच आणला, लहान मोठ्या पागेला कधी नाही विसरला. सगळ्या राज्य क्षेत्रामध्ये पहिला नाही दुसरा उपमेला. जी छत्रपतींनी केलं हे तुम्हाला आम्हाला लहान 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 लोकांना बरोबर घेऊन हे सगळं करायचं आहे. सगळ्यांना न्याय देण्यासाठी हे सगळं करायचं आहे. मगाशी तुम्हाला सांगितलं की हे सगळे संत सुद्धा असेच होते. सगळे संत वेगवेगळ्या समाजाचे, लहान मोठ्या समाजाचे. असं असताना मला आता विचारायचं आहे की ठीक आहे, महायुतीचं सरकार आहे. महायुतीचं सरकार मी तुम्हाला नक्की सांगतो, तुम्हाला ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य नाही, म्हणजे नाही देणार. ओबीसी मधून आरक्षण देणार नाही. अरे 4 आयोगाने सांगितलं नाही, सुप्रीम कोर्टाने सांगितलं नाही. बरं आम्ही 54%, बिहारमध्ये मोजले तर 63% निघाले. हे बाठिया कमिशन वगैरे मी मानत नाही. घाईने जे आहे त्यावेळेला खानविलकर नावाचे जज बसले होते सुप्रीम कोर्टात, 15 दिवसातच करा, एम्पिरिकल डाटा आणा, नाहीतर निवडणुका घ्या. आणि 92 नगरपालिकांचे इतर निवडणुका घेतले, एक सुद्धा ओबीसी नाही. आणि म्हणून घाईने जे काय करायचं ते आम्ही केलं. पण आम्ही 54% पेक्षा जास्त मोजा. आणि 54%ला 27% आरक्षण दिलं. आणि आरक्षण भरलं किती? सगळं भुजबळांनी खाल्लं म्हणतात. अरे 27% आरक्षणासमोर सरकार म्हणतं फक्त 9.5% आरक्षण आमचं भरलंय. आमचा बॅकलॉग किती आहे? 9.5% तुम्ही भरलं. आमचा बॅकलॉग अगोदर भरा, मग इतरांचा विचार करा. आम्ही सांगतो वेगळं आरक्षण द्या ना, आमचा सपोर्ट घ्या तुमचं वेगळं आरक्षण. पण नाही, इथेच घेणार, याच्यातच घेणार. कशासाठी घेणार? मला त्यांना विचारायचं. विचारा, महाविकास आघाडीच्या लोकांना विचारा ना. म्हणजे आमचे तर हे महायुतीचे आम्ही सांगितलं तुम्हाला. मग शिंदे असतील, फडणवीस असतील किंवा अजितदादा असतील, ओबीसीला धक्का लावणार नाही म्हणून सांगितलेलं आहे. तुम्हाला ओबीसी म्हणून आरक्षण पाहिजे मराठा समाजाला, विचारा शरद पवार साहेबांना, विचारा उद्धवरावजी ठाकरे यांना, विचारा ना काँग्रेस पक्षाच्या पुढाऱ्यांना. देणार तुम्ही? मग तुम्ही फक्त जे आहे काम मला आणि आम्हाला टार्गेट करता. जर तुम्हाला कुणीच देणार नाहीये सांगावं त्यांनी. एकाही पक्षाने, प्रकाशभाई आंबेडकर त्यांचाही पक्ष, त्यांनी तो ओबीसी बचाव मोर्चाच सुरू केला. ते तर देणं शक्यच नाही. मी आभारी आहे प्रकाशभाई आंबेडकर सारखे असे जे लोक मदत करतात त्यांचा मी आभारी आहे. मुस्लिम आरक्षण, मी मुस्लिम आरक्षण देणार. कोण सांगतो? हा नवा पुढारी सांगतो. त्याला म्हणावं, अरे 20-25 वर्षापूर्वीच फार मोठे कलाकार दिलीप कुमार हे विलासराव देशमुख आणि माझ्याकडे आले आणि मला सांगितलं, भुजबल जी आप अगर माली है, आपको आरक्षण है, मैं तो बागवान हूँ, माली और बागवान तो एक ही है, जब तुमको आरक्षण है तो मुझे क्यों नहीं है? मैं बोला जरूर दूंगा. आणि मग त्यानंतर आम्ही आरक्षण दिलं. बागवान यांना दिलं, आपले खाटीक तिकडे कुरेशी त्यांना दिलं, आपले भावसाहेब तिकडे मणियार त्यांना दिलं. असे जे म्हणून आहेत मुस्लिमांमध्ये ओबीसी सारखे, त्या सगळ्यांना आरक्षण दिलेलं आहे. त्यासाठी दिलीप कुमार, आमचे शबीर भाई अन्सारी हे गावागावात गेले, प्रचार केला. नाही मी आता मुस्लिमांना सुद्धा आरक्षण देणार आहे. तू काय मुस्लिमांना आरक्षण देतो?
तर समजतं का आरक्षण म्हणजे काय? आरक्षण म्हणजे काय? बाबासाहेब आंबेडकरांनी का आरक्षण दिलं हे ज्यांना अगोदर समजून घ्या. हजारो वर्ष जे दबले गेले, पिचले गेले, सामाजिक दृष्टीने मागास राहिले, त्यांना पुढे आणण्यासाठी हे आरक्षण आहे. हे हा गरीब आणि श्रीमंत हा प्रश्न येत नाही. समजा आजचा गरीब आहे एखादा, समजा मराठा समाजाचा एखादा गरीब आहे, त्याला आरक्षण दिलं, उद्या तो श्रीमंत झाला, मग आरक्षण काढून घ्या. आणि उलटे समजा हा श्रीमंत आहे म्हणून आरक्षण नाही, उद्या तो गरीब झाला, मग त्याला आरक्षण द्यायचं का नाही? अहो, आरक्षण हे आर्थिक स्थितीवर नाही. आरक्षण सामाजिक दृष्ट्या जे मागास राहिलेले आहेत त्यांना वरती आणण्यासाठी. पण ज्याला माहीतच नाही आरक्षण काय म्हणतात ते काय, एकदा म्हणेल हे, एकदा म्हणेल ते, एकदा म्हणेल मराठवाडा, एकदा म्हणेल कुणबी, एकदा म्हणेल सगळा महाराष्ट्र, एकदा म्हणेल इथंच एकदम तिथंच, आता म्हणेल सगळे सोयरे. अरे सगळे सोयरे ते कुठून आणलं नवीन? मगाशी सगळ्यांनी सांगितलं, आपण वडिलांचं नाव लावतो की नाही? आडनाव वडिलांचं नाव लावतो. भारतामध्ये वडिलांच्या पितृसत्ता काय आपली पद्धती. हा म्हणतो सगळे आणि सोयरे त्यांना पण द्या. मी 4 माझी ऍडव्होकेट जनरलला विचारलं, 4 आणि 1 चीफ जस्टिस हायकोर्टाचे, त्या सगळ्यांचं लेखी घेतलं, हे घ्या, हे असंच आहे काय. त्यांनी सांगितलं हे शक्यच नाही. हे जर केलं तर एखादा ब्राह्मण समाजाच्या बांधवाला वाटलं की ओबीसी मध्ये आरक्षण, तर तो सुद्धा घेईल म्हणे. असं आरक्षण सगळ्या सोयऱ्यांना देणं शक्य नाही. द्यायच्या असेल 8 लाख आम्ही हरकती घेतलाय, त्या सगळ्यांची जी आहे सुनावणी करा सुनावणी त्यांची. मी घेतल्याशिवाय राहणार नाही. अरे काय चाललेलं आहे? सगळ्यांनीच खरं म्हणजे जे आहे हे त्यांची जी सगळ्या पक्षांची भूमिका आहे ती स्पष्ट केली पाहिजे. ते सुद्धा फिरतायत काय आमच्या नावाने शंख फोडतायत. आम्ही शांत आहोत, कायद्याप्रमाणे चालणार आहोत. उगीच उठ सूट वाटेल ते बोलणार नाही. मी हेही बोलणार नाही की सगळा मराठा समाज वाईट आहे, सगळ्यांना वाईट टाका, नाही. पण जो ओबीसीच्या जीवावर उठला त्याला मात्र तुम्ही अजिबात सोडू नका, एवढंच मला तुम्हाला सांगणार. अनेक मराठा आहेत नाही ते एक तर शांत आहेत किंवा आपल्या बाजूने बोलतायत, सगळ्यांच्या विरुद्ध मी नाही. आणि आपण सुद्धा एकीनं राहिलं पाहिजे. हा जो ही जी रॅली निघाली एल्गा, हा एकीने राहा. आणि त्यांना सांगतो मी, तुमसे रोका न जाएगा हमारा काफिला, हमने ये भीड़ नहीं, लोगों के दिल जीते हैं, लोगों के दिल जीते हैं. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतो, बदल जाओ वक्त के साथ या फिर वक्त बदलना सीखो. मजबूरियां तो आती आ जाती है, मजबूरियों को मत कोसो. हर हाल में चलना सीखो और हर हाल में जीतना भी सीखो. सगळ्यांनी एकत्र राहणे शक्य आहे, त्याच्यासाठी एकत्र लढवावं लागेल. आम्ही 288 उमेदवार उभे करू. अरे 88 तर उभे कर, 288 कुठून करतो? आणि 288 मध्ये 8 तर निवडून आण. ये ना मैदानात, ये निवडणुका लढाव, हिंमत असेल तर लढाव निवडणूक. चॅलेंज आहे माझं, 288 उमेदवार उभे करून दाखव. मगाशी चांगलं सांगितलं एकाने, म्हणजे त्याला हेही माहिती नाही या 288 मध्ये राखीव जागा आहेत, दलितांच्या राखीव आहे, आदिवासींच्या राखीव आहे. तिथे सुद्धा मराठा समाजालाच उभं कर. काय हुशार माणूस किती. मागच्या लोकसभेला बीड मध्ये गेले, म्हणे ओपनची जागा आहे ना,
मग इथे वंजारी समाजाची पंकजाताई कशी काय उभी? अरे लोकसभेत नाशिकला आला, माझं नाव चाललं होतं की उभं राहायचं. अरे नाशिक ओपाल आहे, मग भुजबळ इथे कसा काय उभा राहू शकतो? त्याला हेही माहिती नाही की विधानसभा लोकसभेमध्ये ओबीसीला आरक्षण नाही, हे सुद्धा त्याला माहिती नाही. मोठा अक्कलवान प्राणी आहे. रोज नवीन नवीन काहीतरी काढणार, रोज नवीन नवीन. काल परवा म्हणे त्याला बोलता बोलता भोवळ आले. मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो की त्यांच्या तब्येतीला आराम मिळू दे. लढू दे ना, मैदानात लढण्यासाठी सुद्धा मनुष्य आपल्याला तगडा पाहिजेच ना. काय आम्ही त्याच्यासारखे दुष्ट नाही, आम्ही त्यांना शिव्या देणार नाही. आम्ही सांगू परमेश्वरा त्यांना मोठं आयुष्य दे आणि बुद्धी सुद्धा दे, प्लीज प्लीज त्यांना बुद्धी सुद्धा दे. आयुष्य नुसतं देऊ काय, हे सगळं आरक्षण त्यांना समजावून सांगा कोणी. हे सगळं जे आहे करत असताना आज सगळ्यांसाठी आपण काम करतो ना. आपल्या गावागावातली भांडणं संपली पाहिजे. मी शरद पवार साहेबांकडे गेलो मी पवार साहेबांकडे, कुणाला विचारलं नाही. सकाळपासून या टीव्हीवर चालू होतं, भुजबळ गेले पवार साहेबांचे, ते पवार साहेब त्यांना भेटत नाही, ते अमुक आहेत तमुक आहेत. मी गेलो, माझ्या अगोदर मिलिंद नार्वेकर शिवसेनेचे MLC ते भेटायला आले होते. ते 10 वाजता गेले म्हणून मी 10:15 वाजता गेलो, तर ते पण बाहेरच बसलेले होते. काय झालं साहेब, तब्येत बरी नाही, झोपलेले. त्यांच्याशी 15-20 मिनिटं बोललो. मग ते साहेबांचे जावई आले सुळे, म्हणे जरा आतमध्ये या. ते मिलिंद नार्वेकर, मग ते आतमध्ये भेटले की नाही माहीत नाही, आले आणि मग माझ्याशी परत बसले गेले. मग मला म्हणे अहो ती साहेबांची तब्येत बरी नाही. म्हटलं ठीक आहे, झोपू दे त्यांना, मला पण एक कुशी आणून द्या, मी पण या कोचावर जरा झोपतो, आणि एक पुस्तक आणून द्या. मला आभार मानले त्या पाहिजे त्या लोकांचे, तिथल्या जे सेवक वर्ग. नेमकं शाहू महाराजांचं पुस्तक मला अजून दिलं, बस वाचत बसलो. मी म्हटलं साहेब जेव्हा उठतील तेव्हा मी भेटणार आहे, तोपर्यंत मी आहे इथे. आणि साहेब खरोखरच आजारी होते, काय खोटं सांगायचं कारण नाही. उठल्यावर त्याने मला ताबडतोब बोलवलं. ते पलंगावरच झोपलेले होते. मला विचारलं त्याने कशाला आला होता. आवाज खोल गेलेला होता, आजारी होते, खरं आहे. मी कधी त्यांना पलंगावर झोपलेलं कधीच पाहिलेलं नव्हतं, पण ते आजारी होते, झोपले होते. पण तोपर्यंत भुजबळाला भेटलेच नाही. 2 तास भुजबळ बसून आले. होय, मी 2 तास नाही 10 तास बसलो असतो. कुणासाठी? माझ्या गोर गरीब त्या ओबीसीच्या लहान लहान घरांवर हल्ले होत आहेत, लहान लहान पोरांची डोकी फोडली जात आहेत, त्यांचे हॉटेल तोडली जात आहेत, त्यांच्या विरुद्ध मारामाऱ्या केल्या जातात, त्यांच्या विरुद्ध कारवाई होत नाही. त्यांच्या संरक्षणासाठी मी जाणार, मी पवार साहेबांकडे जाणार, गरज पडली तर मोदी साहेबांकडे जाणार, राहुल गांधी कोणाकडे पण जाईल, ह्या गोर गरिबांसाठी जाणार. आणि मी पवार साहेबांना हेच म्हटलं. मी काही मागायला स्वतःसाठी गेलो नाही. मी हेच म्हटलं, पवार साहेब तुम्ही सर्वपक्षीय मिटिंगला आलात ना, गावागावात लढाया चालू आहे. ते म्हणाले खरं आहे. मी बीडला गेलो होतो, मला काही लोक भेटले, हे मराठ्याचं हॉटेल आहे, त्या हॉटेलात जायचं नाही, ते वंजारी समाजाचं लग्न आहे, मराठ्यांनी जायचं नाही. म्हटलं हे काहीच नाही, डोकी फोडताय. हा महाराष्ट्र आपल्याला बघायचा आहे का? तुमचं आमचं सगळ्यांचं काम नाही. राजकारणाच्या ठिकाणी कोण जिंकणार कोण हरणार ते पाहू, त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. परंतु हा महाराष्ट्र जो आहे, हा शेवटच्या गावापर्यंत हे समाज एकत्र ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करणार की नाही? त्यांनी सांगितलं मला 50 लोकांमध्ये आम्हाला बोलू. मी काय बोलू? म्हटलं तुम्हाला पाहिजे तेवढे लोक तुम्ही सांगा, तेवढ्या लोकांवर बोला, परंतु बोला आणि सगळ्यांनी एकत्र येऊन. कारण आरक्षण दिल्याने ज्या ज्या वेळेला या राज्यामध्ये तुम्ही मुख्यमंत्री असताना असे काही प्रसंग आले, त्यावेळेला सर्व पक्षाच्या लोकांना बरोबर तुम्ही घेतलं, त्यांच्याशी चर्चा केली आणि मार्ग काढला. मग आता का नाही?
आता सुद्धा तुम्हाला तो काढावा लागेल. आणि मग त्यांनी सांगितलं ठीक आहे. काय मी म्हटलं त्यांना बोलू का इकडं? म्हणजे नको, मी स्वतः फोन करणार आणि मुख्यमंत्र्यांना भेटणार आणि आम्ही पाहू काय करणार. त्याच्यानंतर झाल्या मिटिंगा सुरू आहेत त्यांच्या. मला वाटतं, खात्री आहे मला, महाविकास आघाडीचे असतील आणि महायुतीचे असतील, कुठलाही जो प्रमुख नेता आहे त्याला वाटत नाही की गावागावामध्ये लढाया व्हावा. पण हा जो आहे सगळ्यांना शिव्या देणार. ते विरोधी पक्षाचे लोक मिटिंगला गेले नाही तर त्याला हा म्हणतो यांना काय रोग भरला का नाही गेले तिकडे मिटिंगला? म्हणजे कोण? शरद पवार साहेब, उद्धवराव ठाकरे म्हणा का नाना पटोले. अरे काय बोलण्याची तुझी भाषा आहे? जरा नीट बोल ना. काही जरी झालं तरी महाराष्ट्राची सेवा केलेले नेते आहेत आमच्या विरुद्ध. इलेक्शनला आम्ही त्यांच्या विरुद्ध, ते आमच्या विरुद्ध. परंतु बोलण्यामध्ये थोडा तरी ताळतंत्र ठेवणार की नाही? प्रत्येकाच्या विरुद्ध. आता मध्येच काय तर फडणवीसला पहिली शिवी, दुसरी शिवी मला, त्याच्यावरून तो प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्यावर घसरला. मग ते पण याला भिडले. त्याने काढलं भुजबळांचं रक्त असं आहे तर त्याने काढलं तुझं रक्त तसं आहे. अरे काय सगळ्यांच्या विरुद्ध हा. जरा कोणी त्याच्या बाजूने बोललं नाही तर हा त्यांच्या विरुद्ध झाला. मला एवढंच सांगायचं आहे, आपण सगळ्यांसाठी काम करायचं आहे, सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे. निवडणुकीमध्ये एकमेकांना पाय ओढण्याचा, खेकड्यासारखा प्रयत्न करू नका. एक धनगर उभा राहायला मजबूतीनं, सगळे माळी असतील का कोळी असतील, हे भटक्या विमुख सगळ्यांनी उभं राहा त्याच्या पाठीमागे. नाही तर एक माळी उभा राहिला का दुसरा माळी उभा राहतो, तिसरा माळी उभा राहतो, धनगर. अरे अरे सगळा खेळ खल्लास. काय तो जसं करील आपण पण करूया ना, लढूया आपण, पाहू तर खरं. आपली सुद्धा शक्ती आहे. आणि या सगळ्या राजकीय पक्षांना मला सांगायचं आहे की या सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं तुमचं काम आहे. तुमची भूमिका स्पष्ट करा, तुमची भूमिका स्पष्ट करा. आज आम्ही तर सगळ्यांसाठी काम करतो आहोत. आज ज्या अनुसूचित जातीसाठी आम्ही पार्टी काढली, जमाती आहेत आदिवासी तारती काढली, मराठा समाजासाठी सारथी, ओबीसी साठी महाज्योती, खुल्या प्रवर्गासाठी अमृत, मातंग समाजासाठी आरटी, मुस्लिम बांधवांसाठी सुद्धा MRTI, त्यांच्यासाठी सुद्धा काम केलं. शासनाने निर्माण केलेली नवीन नवीन महामंडळ, विणकर समाजाचा आर्थिक विकास मंडळ सुरू केलं, नाभिक समाजासाठी केश शिल्पी महामंडळ उभं केलं. सगळ्यांनी आपण एकत्रित राहूया. आपले संत सुद्धा सगळ्यांचे होते. संत तुकाराम, कुणबी समाज, सावतामाळी, माळी, संत नामदेव शिंपी, नरेश सोनार, संत सेना महाराज नाभिक, संत गोरोबा कुंभार, गाडगे महाराज परीट समाज, संत रोहिदास चर्मकार, चोखा मेळा दली, जगनाडे महाराज तेली, बसवेश्वर, संत लिंगायत, संत सीताराम बाबा लोहार, सेवालाल महाराज बंजारा, विश्वकर्मा भगवान सुतार, संत बहिणाबाई ब्राह्मण समाज. सगळ्यांनी हेच सांगितलं रे, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदा भेद ब्रह्म अमंगळ. सगळ्यांना एकत्र घेऊन जाऊया ना. महात्मा फुल्यांनी हेच सांगितलं, धर्म राज्य भेद मानवा नसावे, धर्म राज्य भेद मानवा नसावे, सत्याने वर्तावे ईशासाठी. सत्याने, सत्य काय आहे? सत्य हे मागासवर्गीय मागास आहे आणि त्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलेलं आहे. हे सत्य आहे. आणि मग ते आरक्षण सांभाळण्यासाठी तुम्ही आम्ही मग गाव पातळीपासून सगळ्यांनी एकत्रित राहिलं पाहिजे. हे का असं होतं? गावागावात आपण एकमेकाच्या विरुद्ध भांडतो, मग तालुक्यात भांडतो, मग जिल्हा परिषदला भांडतो, मग आपोआप आमदारकीला भांडतो, इकडे आपण कुठेच नाही, मग आपोआपसात भांडतो. गावागावातून तुमची जी एकजूट पुढे आली पाहिजे. काही ठिकाणी प्रयोग झाले आणि काही ठिकाणी आमच्या काही महिला ज्या आहेत मागासवर्गीय, त्या सुद्धा फक्त ओबीसी पर्व एकच, सर्व एकच बॅनर लावला आणि सरपंच म्हणून निवडून आल्या सगळ्यांच्या विरोधात. हे सगळं होतं
पण तुम्ही एकत्र राहा, एवढंच मी तुम्हाला सांगतो. आणि जर आपण जर एकत्र राहिलो तर तुम्हाला अटल बिहारी वाजपेयींनी सुद्धा तेच सांगितलं होतं, निज हाथों में हंसते हंसते आग लगाकर जलना होगा, कदम मिलाकर चलना होगा, कदम मिलाकर चलना होगा. सगळ्यांनी एकमेकाबरोबर आपण जाऊया आणि ह्या आरक्षणाचं, आपल्या ओबीसी आरक्षणाचं संरक्षण करूया.